उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली। या भेटीनंतर अजित पवार यांनी यात दोषी असणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, तसंच या प्रकरणामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असे आदेश पोलीस आयुक्तांना दिले। तर निलेश चव्हाण यांना तातडीने अटक करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिलेत। यावेळी मयुरी प्रकरणाची सुद्धा शहानिशा केली जाणार आहे। तर वैष्णवी प्रकरणासंदर्भात जालिंदर सुपेकर यांना फोन केला होता। यावेळी त्यांनी या प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नसल्याचं म्हटलंय। जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे, तिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवलं तो, त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी सीपीला इथनंच फोन लावलेला होता। तिथं टीम वाढवायला सांगितल्या आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसते। ते मित्रपरिवार दिसतंय, वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही, परंतु त्यांचे लांगे बांधे त्यांनी पण एका मुलीला डिवोर्स दिलेला आहे। त्यांची मुलगी काहीतरी 7 वर्षाची आहे। त्यांना न्याय कसपटे परिवाराला मिळाला पाहिजे या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत। त्यांना सतत रोज काही नवीनची माहिती मिळाली तर त्यांना द्यायला सांगितलेले आणि ह्याच्यात फास्टॅगवर मी उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे। त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत 2 तास विमानामध्ये। त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही केस आपल्याला फास्टॅग पुढं फास्टॅगवर चालवायची आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलेलं आहे। त्याच्यावर ते चालवतील। आज ते पण मगाशी कोल्हापूर विमानतळावर होते, परंतु मी पुण्याला आलो आणि ते दिल्लीला गेले। अशी सगळी पार्श्वभूमी आहे। मोठी मोठी जाऊ ही पण तिच्या घरी माहेरी गेलेली आईकडं, तिनं पण मीडियाच्या अनेक चॅनलला कशा पद्धतीनं ही लोक छळत होती हे सांगितलेलं आहे। त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डवर घेऊन ह्यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून ह्यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली। माझ्या पण समोर आलं, मी जालिंदर सुपेकरांशी बोललो। जालिंदर सुपेकरांना सांगितलं की ही मॅटर तुम्ही बघताय, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुमच्या पण काही अधिकाऱ्यांच्या ओळखी असू शकतात, सगळ्यांच्याच कोणाकोणाच्या ओळखी असतात। त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं दबक्या आवाजात बोललं जातं, यदा कदाचित कुठं फोनचं किंवा कुठं असं काही कनेक्शन जोडलं गेलं तर ते निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग हायगाई करणार नाही। ते म्हणाले की माझा ह्याच्याशी दुरान्वय पण संबंध नाही।